आणि कल्याणमधल्या मराठी माणसाच्या मारहाणी प्रकरणी एक अपडेट समोर येते। मारहाण प्रकरणामध्ये 10 आरोपींपैकी दोघांना पोलिसांनी अटक केल्याचं कळतंय आणि आरोपी सुमित जाधव आणि दर्शन बोराडेला अटक झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। आरोपी अखिलेश शुक्ला याला अजूनही पोलिसांनी अटक केलेली नसून पोलीस शुक्ला आणि त्याच्या साथीदारांचा शोधामध्ये आहेत असंही कळतंय। धूप लावण्याच्या वादामधून कल्याणमध्ये तुफान राडा झालेला आहे आणि या वादामध्ये एका मराठी माणसाला बेदम मारहाण करण्यात आली आहे। अखिलेश शुक्ला यांना 10 ते 15 जणांच्या टोळ्यांना बोलावून सोसायटीमधील 3 जणांना बेदम मारहाण केली आणि या मारहाणीमध्ये अभिजित देशमुख गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। या घटनेचा सगळा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। पोलिसांनी या प्रकरणी दोनही बाजूंच्या तक्रारींच्या आधारे गुन्हा सुद्धा दाखल केलाय। मराठी माणसे भिकारी त्यांना मारा असं म्हणत अखिलेश शुक्लानं रोखंडी रॉडनंही मारहाण केली आहे आणि त्याच संदर्भात ही मोठी अपडेट आपण पाहतोय। 10 जणांवर गुन्हा दाखल झाला होता आणि या 10 जणांपैकी दोघांना पकडण्यामध्ये पोलिसांना यश आलंय। मात्र शुक्ला याला अजूनही पोलीस पकडू शकलेले नाहीये, त्या दोघांच्या शोधामध्ये आहेत। आरोपी सुमित जाधव आणि दर्शन बोराडेला अटक करण्यात आली। आणि पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सुद्धा या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे। दहशत माजवणारे अखिलेश शुक्ला यांच्यावर पोलिसांचं लक्ष आहे। गाडीवर महाराष्ट्र शासन लावून नागरिकांवर दहशत निर्माण करण्यासाठी त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं सुद्धा पोलीस उपायुक्त अतुल झेंडे म्हणालेले आहेत। आतापर्यंत त्या सदर घटनेमध्ये 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि ज्याच्यामध्ये जे काही घटनाक्रम, जे व्हिडिओ फुटेज असेल, जे काही घटनाक्रम आता सगळा समोर आलेला आहे आणि ज्यातून अजूनही काही व्हिडिओ आमच्याकडे प्राप्त झालेले आहेत, काही सोशल मीडियावरती पण आहेत आणि काही आमच्या सुद्धा पोलिसांना प्राप्त झाले आहेत। त्या अनुषंगाने सदर आरोपींवरती जी काही कठोर कारवाई, कायदेशीर कारवाई पूर्णपणे करण्यात येईल। त्यामध्ये कुणालाही त्या ठिकाणी सपोर्ट करण्यात येणार नाही आणि जे काही कायद्याच्या दृष्टिकोनातून जे काही कारवाई आहे त्या आरोपींच्या वरती सर्व करण्यात येईल। आतापर्यंत 2 आरोपींना ताब्यात घेतलं आहे, इतरही आरोपींचा शोध सुरू आहे, ते सुद्धा लवकर आम्ही अटक करत आहोत। आणि कल्याण सोसायटी राडा प्रकरणामधील अखिलेश गुप्तांचं काय म्हणणं आहे ते सुद्धा पाहू। आम्ही 5 पिढ्या इथे आहोत, महाराष्ट्रामध्ये आहेत आणि 100 वर्ष झाले आम्हाला। आणि परप्रांती कोण आहेत, आम्ही मराठी आहोत की नॉन मराठी आहोत हे आम्हाला कधीच माहिती नव्हता, कधीच कळलं नाही। ह्या लोकांनी हा विषय एवढा गाजला की हा परप्रांती आहेत, हे आहे। त्यांनी माझ्या बायकोची शिवीगाळ करताना त्यांनी हे पण सांगितलं की तुम्ही भैया लोक तिथून आले, इथून घाण करतायत, आता मी तुम्हाला दाखवतो की आम्ही काय आहेत आणि तुम्हाला काय करणार। आणि याच्यानंतर मी सगळे हे आपले मराठी भाई बंधू जे आहेत त्यांनीच मला सहकार्य करून ते आले आणि आम्हाला वाचवलं। आणि अखिलेश शुक्ला कोण आहे आपण एक नजर टाकतो ग्राफिक्सच्या माध्यमातून। अखिलेश शुक्ला हा मूळचा उत्तर प्रदेशचा, अजमेरा हाइट्स येथील रहिवासी आहे, कल्याणमधल्या। गेल्या अनेक वर्षांपासून तो महाराष्ट्रामध्ये राहतो। महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामध्ये त्याची नोकरी आहे।